नमस्कार, मी ॲस्ट्रो स्मितागिरी. 6 महिन्यापूर्वी आपण डॉक्टर विवेक बेंडाळे सर यांचा एक पॉडकास्ट घेतला होता पहा, की विविध आजारांनी बेजार झालेल्या लोकांसाठी. त्यातली मी एक होते की व्हेरिगोज वेन मला खूप पूर्वीपासून होत्या आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेण्यासाठी मी सरांकडे गेले आणि इतकं लवकर मला बरं वाटलं की मी एक 10 मिनिटं सुद्धा उभं राहू शकत नव्हते. पण सरांकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता मी जवळजवळ 8 तास उभी राहू शकते. मग जर मला इतकं चांगलं बरं वाटतंय तर माझ्यासारखे जे काही आजारी लोक असतील त्या लोकांनाही बरं वाटावं म्हणून मी हा पॉडकास्ट परत एकदा सरांच्या बरोबर करण्याचा विचार केला. कारण त्या पॉडकास्टला 70,000 व्ह्यूज आले आणि दररोज एक 8-10 तरी फोन येतात की सर नेमकी काय ट्रीटमेंट देतात की ज्याच्यामुळे रिलीफ मिळतो. ही मायक्रो ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम आहे. तर ती नेमकी मायक्रो ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम काय आहे ही अजून खरोखरच आपल्याला संकल्पनाच कळलेली नाहीये. तर ती संकल्पना आपण आज सरांकडून क्लिअर करून घेऊया. तर आजच्या या पॉडकास्टमध्ये डॉक्टर विवेक बेंडाळे सर यांना मी आमंत्रित करते. स्वागत आहे सर तुमचं. नमस्कार, मी डॉक्टर विवेक बेंडाळे. मी मुंबईला असतो, लोअर परेल आणि अंधेरीला. आणि मायक्रो सर्क्युलेशन हा भारतामधला पहिलाच प्रकार आहे आणि ह्याचा पायोनियर मीच आहे. त्यामुळे हे समजण्यासाठी लोकांना थोडं कठीण आहे, परंतु कठीण वाटण्यासाठी ऐकण्यासाठी आहे, परंतु प्रत्यक्षात ते एकदम सोपं आहे. कारण आमचा प्रत्येक अवयव शरीराचा तो जो काय घडतो तो बारीक बारीक रक्तपेशींपासूनच बनतो. मग त्यातल्या त्यात जे आपले लिव्हर आहे, किडनी आहे, मणका आहे, डोळे आहे, कान आहे, पाय आहे, मसाज आहे किंवा तुमचं पायाच्या मसल्स आहेत, ह्या प्रत्येक भागाला सर्क्युलेशन हे इम्पॉर्टंट आहे. आणि आम्हाला जेव्हा पेन येतं एखाद्या गोष्टीचं तर आम्ही लगेच गोळ्या खातो, त्याने आम्हाला वाटतं की आमचं पेन गेलं, पण तसं नसतं. पेन खाल्ल्यामुळे आमचा सिग्नल फक्त डिस्चार्ज करून टाकतं ते ब्रेनचा, परंतु आतमध्ये पेन चालू असतं. मग पेन कशामुळे बंद होईल हे आम्हाला माहिती नसतं. तर पेन बंद होण्यासाठी तिकडचा रक्त पुरवठा खंडित झाल्या कारणाने तिथे पेन येत असतं आणि ते फक्त मायक्रो सर्क्युलेशननेच बरं होऊ शकतं. बाकी कुठल्याही गोष्टीने ते परमनंट बरं होऊ शकत नाही. तसंच आता आपण झालं मणक्याचा प्रकार. तर मणका सुद्धा काही वर्षानंतर आम्ही म्हणतो आमचं एज होतं त्याप्रमाणे थोडा 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 तो खराब होतो, पण तसं नाहीये. काही ग्रस्त तुम्ही बघाल ते 120 वर्षाचे पण एकदम तणतटीत सरळ असतात आणि काठी न घेता ते धावतात. आणि काही 50-60 वर्षाचे 40 वर्षाचे लोक सुद्धा वाकलेले दिसतात आणि हातात काठी घेऊन चालतात. मग याचा अर्थ काय, तर त्यांच्या रक्ताचं भिसरण बरोबर न झाल्या कारणाने त्यांच्या मणक्यामध्ये डिजनरेशन झालं आणि त्या डिजनरेशन झाल्या कारणामुळे ते वाकले आणि त्या वाकल्यामुळे मग वेगवेगळे डिसीज आम्हाला तयार होतात. आणि ते आता आम्ही थोडक्यात तो बोलूच आता आम्ही प्रत्येक विषयावरती की मणका म्हणजे काय, मणक्याचे प्रकार काय असतात. तसं आता मी तुम्हाला थोडं थोडं मी समजवतो की आता जसा वरचा मणका जो आहे, जसं सर्वायकल प्रॉब्लेम म्हणतात त्याला, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस. आता सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजे काय, तर आमच्या मानेकडचे जे मणके आहेत ते सगळे हळूहळू श्रिंक होत जातात आणि श्रिंक होऊन आम्हाला त्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आजार लागतात. आता प्रत्येक मणक्याचा वेगवेगळा आजार आहे हे आम्हाला पहिलं लक्षात असलं पाहिजे. आता सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हटलं तर 5-6 मणके जवळ आले म्हणजे 5-6 प्रकारचे रोग तुम्हाला लागणार आहेत. पण कुठला तरी एखादा मणका जास्त बळवल्यामुळे तुम्हाला वाटतं की ह्याच रोग मला लागलेला आहे. मग काय होतं, डिप्रेशन आहे, कोणाला एन्झायटी आहे, कोणाला एखादी गोष्ट तो सारखी तीच बडबडत राहतो, किंवा एखाद्याला असं वाटतं की माझ्याकडे कोणी लक्ष देत नाहीये. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे डोक्यावरती परिणाम व्हायला लागतात. आणि हे सगळं कशामुळे होतं की तुमच्या डोक्याला मणक्या थ्रू जाणारं रक्त जे पुरवठा आहे तो कमी झाल्या कारणाने हे प्रकार होतात. पण आमचं त्याच्याकडे दुर्लक्ष असतं. आम्ही फक्त डायरेक्ट डोक्याच्या गोळ्या खायला सुरुवात करतो, डिप्रेशनच्या गोळ्या खायला सुरुवात करतो, एन्झायटीच्या गोळ्या खायला सुरुवात करतो, पण आम्ही कधीही बरे होत नाही. म्हणून तुम्ही बघा आतापर्यंत की जो कोणी डिप्रेशनचा माणूस असेल
किंवा एन्झायटीचा माणूस असेल तो तुम्हाला कधीही मणक्याने सरळ दिसणार नाही. आणि जो जितका जुना असेल, 20 वर्ष जुना, 30 वर्ष जुना एन्झायटी, तो नेहमी असा वाकलेला दिसेल तुम्हाला. म्हणजे त्याचा मणका पूर्ण असा बेंड झालेला दिसेल आणि त्याच्या चेहऱ्यावरती काळवंडलेला प्रकार दिसेल. म्हणजे काय की त्याच्या मणक्यातून चेहऱ्यावरती रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे चेहरा सुद्धा त्याचा काळा पडत चाललेला असतो. आणि हा औषधं घेऊन किंवा कुठल्याही पॅथी, म्हणजे आता तुम्ही सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिससाठी आपल्याकडे आयुर्वेदिक पॅथी आहे, होमिओपॅथिक आहे, कॅरोपॅक्टर्स आहे, आपल्याकडे आपण वेगवेगळ्या प्रकारचे मसाज घेतो. पण ह्या सगळ्यांनी टेम्पररी रिलीफ येतो, पण परमनंट हा जात नाही. का जात नाही? तर तिथे बारीक बारीक प्रकारच्या ज्या रक्तपेशी आहेत त्या फिरल्या पाहिजेत, तिथे नवीन डेव्हलप झाल्या पाहिजेत. त्या पोचतच नाही, तर डेव्हलप होण्याचा प्रश्नच येत नाही. आणि आम्ही काय करतो की प्रत्येक ठिकाणी जातो, असं वाटतं हा आता 10 दिवसामध्ये माझा मणका बरा होऊन जाईल. ते म्हणतात 10 सिटिंग घ्या तुमचा बरा होईल. पण 10 दिवसामध्ये मणका जर किंवा एखादं हाड जर मोडलं तर ते 21 दिवस हे लागतातच. मग तो जवान असू दे, म्हातारा असू दे किंवा कोणी असू दे, कारण देवाने त्याला तेवढं टाइम दिलेला आहे हिलिंग करण्याकरता. मग जो मणका तुमचा 10 वर्ष जुना खराब झालेला आहे तो तुम्ही कुठल्या एक्सपेक्टेशन ठरवतात की 5 सिटिंग मध्ये बरा होईल? उलटा तो 5 सिटिंग मध्ये जर तो बरा करायचा प्रयत्न केला तर त्या मणक्याच्या ज्या गाद्या आहेत त्या मोडल्या कारणाने त्याच्या आतली गादी फ्रिक्शन होऊन खराब होते आणि पुढे जाऊन मोठी इजा तयार होते. म्हणून सर्वात महत्वाचं हे आहे की 10 आणि 20 दिवस किंवा 5 दिवसाचा विचार करू नये. आपल्या मणक्याची क्वालिटी जशी आहे त्याप्रमाणे सर्क्युलेशन जेव्हा वाढतं तसा तो मणका रिपेअर होतो. त्यामुळे आणि हा मणका पूर्वरत बरा होतो, ह्याच्यामध्ये कुठल्याही एजचा संबंध नाही. कारण आता आमचा एक मोठा प्रॉब्लेम आहे की यंग लोकांना असं वाटतं की आम्ही जवान आहेत, आम्हाला काही मणक्याचा एवढा काही त्रास होत नाही. पण आमच्या जवान लोकांचेच मणके जास्त डॅमेज आहेत. ह्याचं कारण आमचं ऑफिसमध्ये बसण्याचं पोश्चर, आमच्या दैनंदिन वागण्याची पद्धत, खाण्याचे प्रकार, सगळं जर गृहीत धरलं तर त्याच्यामुळे तुम्हाला पोषण काही मिळत नाही आणि ह्या करता मणके खराब होतात. आणि मग हे सगळे मणके जर तुमचे खराब झालेले बनवायचे असतील तर त्याला फक्त मायक्रो सर्क्युलेशनच आहे. म्हणजे बारीक पेशी तुमच्या डेव्हलप होऊन ते मणके हळूहळू रिपेअर होतात आणि तुम्ही पूर्वरत बरे होतात. मग तुमचं एज 50 असू दे, 60 असू दे, 100 असू देत की 5 वर्षाचा मुलगा असू दे, हे सगळे बरे होतात. त्यामुळे तुम्ही कुठलीही चिंता करायची गरज नाही. प्रॉपर ट्रीटमेंट घेणं हे महत्वाचं आहे. आणि कुठल्याही अशा गैरसमजमध्ये पडू नका की 10 दिवसामध्ये किंवा 10 सिटिंग मध्ये बरा होऊ शकतो तुमचा मणका, किंवा जशी गुडघ्याची झीज झालेली आहे. अरे झीज झालेली आहे, जर हाड माझं खराब झालेलं 21 दिवसात बनतं तर माझी झीज झालेला वेळ लागेल, कारण ते डिटोरेशन झालेलं आहे तिकडे. आणि ह्या विचार आम्ही करतच नाही. आम्ही फक्त एकच स्वप्नात असतो की मी आता झालं गेलं की 5 दिवसात मी बरा होऊन येणार. या प्रलोभनामध्ये राहू नका. तुमचे मणके जर किंवा तुमचे गुडघे किंवा तुमचं कुठलीही हाडं डॅमेज झाली असतील तर ती मायक्रो सर्क्युलेशनने पूर्वरत बरी होतात. फक्त त्याला पेशन्स ठेवावे लागतात. आणि प्रत्येक माणसाला थोडी इजा झाली तर ताबडतोब तुम्ही जर केलं तर इमिजिएट बरे होतात. पण तुम्ही काय करतात की थोडे दिवस व्यायाम करणार, थोडे दिवस अजून काहीतरी मसाज घेणार, थोडे दिवस तेल चोळणार, थोडे दिवस तुम्ही आपलं गरम पाण्याने शेक, थंड पाण्याने शेक, आणि हे सगळे प्रकार करता करता तो मणका हळूहळू खालच्या परतीला जात असतो. म्हणून एवढे सगळे विचार करण्याची गरज नाहीये. ताबडतोब त्या मणक्यावरती जर तुम्ही काम केलं आणि जर तुम्ही ते मायक्रो सर्क्युलेशन ट्रीटमेंट घेतली तर तुमचा मणका ताबडतोब पहिल्यासारखा बरा होतो. आणि दुसरी गोष्ट की जर तुमचा जुना असेल रोग, 30 वर्ष जुना असेल, 40 वर्ष, तोही मायक्रो सर्क्युलेशननेच बरा होऊ शकतो, बाकी कुठल्याही पॅथीने बरा होणार नाही. सर असं म्हणतात की आता प्रवासामध्ये रस्ते खराब आहेत, मग हे 2 व्हीलर चालवणारे त्यांना जेव्हा जर्क बसतं त्यावेळेस ते म्हणतात की त्याच्यामुळे आम्हाला स्पॉन्डिलायटिस झाला. असेलही कदाचित की त्याच्यामुळे मणके तबले जात असतील. पण मग या स्पॉन्डिलायटिससाठी नेमकं या मायक्रो ब्लड सर्क्युलेशनचा कशा पद्धतीने उपयोग होतो? आता जसा तुम्ही आता प्रश्न विचारला तो खूप चांगला प्रश्न आहे.
की दैनंदिन जीवनामध्ये धावपळीमध्ये माणूस गाडीने किंवा प्रवास बाईकने करतो, त्यावेळेला रस्त्यामध्ये असलेले खड्डे. आता ह्या खड्ड्यांचा जो जर्क आहे तो कंटिन्युअस मणक्यावर पडल्यामुळे मणका डॅमेज व्हायला पहिल्या मांसपेशी खराब होतात. मणक्याच्या पेक्षा आमच्या बाजूच्या मसलवरती स्ट्रेंथ येते आणि मसलवरती स्ट्रेंथ आल्यामुळे मणके खराब होतात. कारण त्यांना मसल म्हणून जो रक्त पुरवठा होतो तो होत नाही आणि त्याच्यामुळे ते डॅमेज होतात. म्हणून तुम्हाला नेहमी जास्तीत जास्त जसं बाईकने तुम्ही चालवत असाल तर तुम्ही आरामात चालवा. खड्ड्यांमध्ये इकडे तिकडे उड्या मारत जाऊ नका, कारण ते तुम्हाला थोडं 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 ग्रॅज्युअली इतक्या स्टेजला नेऊन ठेवतात की ते बरेच होत नाही. आणि मग तुम्हाला आमच्याकडे काय यावं लागतं की जसं मी तुम्हाला बोललो की काही ठिकाणी गेला तर ते सांगतं की 10 सेटिंग करा, तुमचा मणका एकदम फ्री होऊन जाईल. आपण 10 सेटिंग मध्ये त्या ज्या जर्क लागून लागून जे स्क्वीज झाले आहेत मांसपेशी त्या 10 दिवसात रिलीज होत नाहीत. त्यांना हळूहळू पहिलं रिलीज करावं लागतं, म्हणजे तसे तसे ते मणके सुधारावे लागतात आणि मग त्या गाद्या रिपेअर होतात. तर त्यामुळे तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये माझं म्हणेन की जेव्हा तुमचं वर्किंग आहे, रुटीन आहे, ते सुद्धा बाईकवरती जायचं असेल तरी शांतीने जा. खड्ड्यांमध्ये उड्या मारत जाऊ नका, आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला स्लोली 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 नंतर पुढे त्रास होतो. आणि जर तुम्ही मायक्रो सर्क्युलेशन जरी हेल्दी असाल आणि जर तुम्ही तो घेतला मधून मधून तर तुमचा मणका उड्या मारून झाला तरी तो खराब होणार नाही, हे मी तुम्हाला सांगू शकतो. आता सर, आपण जेव्हा रस्त्याने जातो त्यावेळेस बरेचसे लोक वेडेवाकडे चालताना दिसतात पहा आपलं, आणि त्यांच्याशी जर बोललो तर ते काय म्हणतात की मला सायटिका झालेला आहे आणि त्या सायटिकामुळे इतकं पेन होतं की माझ्या चालण्यामध्ये डिफेक्ट त्याच्यामुळे झालाय, म्हणजे नस दबली आहे हे त्यांना कळतं. पण ती नस पुन्हा रेग्युलर होण्यासाठी काय ट्रीटमेंट देता तुम्ही? आता काय होतं, जसं आता तुम्ही बोललात की तो मनुष्य चालताना वाकडा चाललेला असतो. वाकडा का चालतो? की त्याच्या मणक्याच्या लोअर बॅकच्या मसल सगळ्या जर्क लागून लागून स्ट्रिंग झालेल्या असतात. त्यामुळे त्याची जी पोझिशन आहे ती वाकडी झालेली असते आणि ते वाकडी झाल्या कारणाने त्या नसा ज्या दबलेल्या आहेत त्याच्यावरती ताण येतो. आणि तो ताण, आता सायटिका हा खूप महत्वाचा विषय आहे. लोकांना थोडक्यात घेतलं जातं, परंतु आज मी बघितलेलं आहे की सायटिकावरती लोकांनी 10-10 वर्ष ट्रीटमेंट करून सुद्धा त्या बऱ्या झाल्या नाही आहेत. आणि त्या एवढ्या प्रमाणात वाढल्या आहेत की तो पायाचा नस खेचता खेचता हळूहळू त्या डोक्याच्या मणक्यावर नस घेतली जाते आणि तो पूर्णपणे वाकडा होतो. आणि तो मग पुढे आयुष्यामध्ये ठीक होत नाही, कारण त्याच्या मग गुडघाही दुखायला लागतो, त्याची कंबरही दुखायला लागते, त्याची मानही दुखायला लागते आणि त्याला वेगवेगळे प्रकार दिसतात. मग त्याला असं वाटतं की मला एवढे आजार कसे काय झाले, पण हे फक्त एका सायटिकामुळे झाले. म्हणून तुम्ही सायटिकाला पण इतकं इझी घेऊ नका, कारण तो मणक्याची नस आहे आणि जे कॉम्प्रेस झालेल्या मसल्स आहेत त्या फ्री झाल्याशिवाय मणका बरा होत नाही. त्यामुळे तुम्ही ते सगळं सिस्टमॅटिक जर ट्रीटमेंट घेतली तर तुमची सायटिका पूर्णपणे बरी होते आणि ती पुढे परत रिजनरेट होत नाही. कारण ती तात्पुरती तुम्हाला असं वाटतं की आता घेतला मी कुठलं तरी औषध घेतलं किंवा आम्ही कुठले तरी मसाज घेतला किंवा आम्ही कुठली थेरपी घेतली, तिथे थोडं शेकलं की थोडी मसल रिलॅक्स होतात, मग तुम्हाला तात्पुरतं बरं वाटतं, पण 6 महिन्याने परत होते. कारण का? ती डिस्क आहे तशीच आहे, फक्त त्याच्या मांसपेशी मोकळ्या झाल्यामुळे तुम्हाला बरं वाटलं. पण तसा प्रकार नसतो. मणका प्रॉपर जागेवरती येण्याकरता त्याला वेळ लागतो आणि त्या पद्धतीने जर प्रॉपर ट्रीटमेंट घेतली तर तुम्ही अगदी पटापट बरे होतात. आता मध्ये सर कोविडच्या काळामध्ये असं आपण म्हणू शकतो की ती एक इष्टापत्तीच होती. त्याच्यामुळे वर्क फ्रॉम होम सुरू झालं की ज्याच्यामुळे ट्रॅव्हलचा वेळ कमी झाला. घरी बसून हे लोक काम करू शकायला लागले. पण जे काम 8 तासात ते ऑफिसमध्ये जाऊन करायचे ते जवळजवळ 12 ते 13 तास काम त्यांना घरी एकाच जागेवर बसून करावं लागतं. आणि सतत कॉम्प्युटर समोर बसून तो माऊसला हात लावून बधीर होतात त्यांची बोटं. काही काही वेळा तर त्यांना हात हलवता येत नाही. तर मग अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? हा एक खूप चांगला प्रश्न आहे. कारण जर तुम्ही घरामध्ये काम करतायत तर तुमचं, जसं मी मगाशी सांगितलं
की बाईकवरती जाऊन झटके लागतात, त्यापासून तुम्ही वाचतात. परंतु तुम्ही घरी एका जागेवरती जास्तीत जास्त अर्ध्या पाऊण तासानंतर जागेवरून उठून नाही काय तर साधं एक घोटभर पाणी पिण्यासाठी तरी उठायला शिका. कारण काय होतं की ज्यावेळेला तुम्ही घरी राहता त्यावेळेला तुमची मुवमेंट्स खूप कमी होऊन जातात, रिस्ट्रिक्ट होतात. आणि रिस्ट्रिक्ट झाल्यामुळे आणि तुम्ही घरामध्ये बसून राहिल्या कारण तुम्ही पोटभर जेवता आणि जेवल्यामुळे ते अपचन होतं आणि त्याचा वायूमध्ये रूपांतर होतं आणि तो वायू जाऊन तुमच्या मणक्यात जाऊन बसतो आणि त्यात तुम्ही काय करतात की कंटिन्युअस काम करायचं असल्या कारण तुमचा पोश्चर कुठे गेला त्याच्याकडे लक्ष नसतं. तुम्हाला जिथे कम्फर्टेबल वाटेल तसं तुम्ही वाकडे वाकडे होऊन जाऊन बसतात आणि त्यामुळे तो वायू तिथे बसला जातो आणि मग त्याच्यामुळे पोश्चर खराब होतं. म्हणून मी नेहमी सांगेन की जे घरातून जे काम करतात त्या लोकांनी किंवा ऑफिसमध्ये सुद्धा जो माणूस 8 तास बसून काम करतो त्याने अर्ध्या पाऊण तासानंतर 5 मिनिटं तरी हालचाल केलीच पाहिजे. उठून थोडं पाणी प्यायला जा किंवा 2 मिनिटं जरा कोणाशी गप्पा मारा आणि परत येऊन बसा, तर तुमचा मणका कधीही खराब होणार नाही. ही छोटीशी गोष्ट आहे पण ही तुम्ही करून बघा, तुम्हाला कधीच मणक्याचे त्रास होणार नाही. हे निव्वळ ह्या सगळ्या आपल्या चुकीच्या गोष्टींमुळे होत आहे. आता सर, ही तरुणाई जी आहे म्हणजे 12वी नंतर आई वडील खूप चांगले फोन घेऊन मुलांना देतात आणि मग ती मुलं सतत त्या फोनमध्ये बिझी असतात. आता कुठेही जा तुम्ही, 4 मित्र असले तरी प्रत्येक जण आपल्या आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी बघत बसलेला असतो. मग त्याच्यामुळे त्यांचं पोश्चर तर बिघडतच, पण या मोबाईल धरून सतत एकाच पोझिशन मध्ये बसल्यामुळे त्यांना ज्या मुंग्या येतात, हात बधीर होतो किंवा मान बधीर होते किंवा काही मुलांना तर मान 80 डिग्री मध्ये सुद्धा हलवता येत नाही. मग अशा वेळेस किंवा आपण बघतो बाईकवर किंवा स्कूटरवरनं जाताना फोन आला की मान वाकडी करून ते फोन तास अर्धा तास सुद्धा बोलत असतात. मग त्याचा परिणाम शरीरावर होत असेल? त्याचा 100% परिणाम होतो. आणि मुलांच्या बाबतीमध्ये तर मी म्हणेन पालकांना की तुम्ही तुमच्या मुलांना मोबाईल देण्यासाठी एक सर्टन लिमिट द्या की 1 तास बाबा तुला खेळायला मिळेल, त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा मिळणार नाही. कारण हे आता काय झालंय की कोरोना नंतर सगळ्यांना मोबाईलची सवय झाली की अभ्यास मोबाईलवरती करायचा, नोट्स मोबाईलवरती घ्यायच्या. अरे पण त्या तुम्ही करा, पण त्या नुसत्या करून चालणार नाही. 1 तासाच्या वरती मुलांनी मोबाईल वापरू नये कारण त्याचे रेडिएशन असतात. त्याच्यामुळे जवळ फोन घेऊन तुम्ही बघतात त्यामुळे डोळे खराब होतात, त्याच्यामुळे तुमच्या मेंदूवरती परिणाम होतो. तसंच आणखी एक सांगेन तुम्हाला की घरीच्या मुलांना तुम्ही पॅकेज फूड मधलं पण खायला देणं बंद करा. कारण आता लेटेस्ट रिसर्च असा आलेला आहे की या पॅकेज फूडच्या मध्ये जे काही केमिकल टाकलं जातं त्यामुळे ऑटिस्टिक बच्चे तयार झालेले आहेत. त्यामुळे आमच्या भारतामध्ये 5 मुलांमधले 3 मुलं आता ऑटिस्टिक दिसायला लागलेली आहेत आणि अमेरिकेमध्ये 5 मध्ये 4 मुलं ऑटिस्टिक आहेत. याचं कारण काय, तर हे जे काही फ्रोझन फूड आम्ही खातोय त्यामुळे हा मेंदूवरती परिणाम होतोय. तर आता मेहरबानी करून फ्रोझन फूड मुलांना देऊ नका. मोबाईल पण तुम्ही द्या परंतु 1 तासाच्या वरती त्यांनी ते वापरायचं नाही. त्याला एक रिस्ट्रिक्शन करा. त्यामुळे त्यांचे हे जे प्रकार होत आहेत, मान दुखणं किंवा काय होतं की एखादा विषय त्यांना आवडला तर ते त्या विषयामध्ये गुंतून जातात, त्यामुळे त्यांच्या डोक्यावरती परिणाम काय होतो. एखादी गोष्ट तुम्ही 3 तास तीच गोष्ट बघतायत पण त्यामुळे तुमच्या डोक्यावरती परिणाम होतो. म्हणून प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असावं. म्हणून मी तर सांगेन की मुलांनी 1 तासाच्या वरती दिवसातून भले 2 तास वापरा, एक सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, तेवढा त्याला द्या आणि मोबाईल काढून घ्या त्याच्याकडून. आणि असं जर केलं तर त्या मुलाच्या 20% मार्कही वाढतील. असे माझी आतापर्यंतची हे आहे. सर, मला तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की बरेच लोक म्हणतात की मला स्लीप डिस्क झालंय, म्हणजे नेमका काय आहे हा आजार? हा एक कॉमन आजार आहे आणि हा मेजर आजार आहे. हा बॅड पोश्चरमुळे होतो, पोट खराब झाल्यामुळे होतो, वात वाढल्यामुळे होतो आणि दुसरी गोष्ट हा म्हणजे जो स्लीप डिस्क हा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये आमचा L4, L5, S1 जो मणका असतो ती डिस्क जागेवरून बाहेर आलेली असते आणि ती झाल्यामुळे खाली आपल्या पायाच्या ज्या नर्व्स असतात
त्या कॉम्प्रेस होतात. त्यामुळे एखादा पाय आमचा इतका जाम होतो की त्याला बसता येत नाही, त्याला चालता येत नाही, पायाला मुंग्या येतात. पण हे स्टेज वाईज होत असतात. म्हणजे सायटिकाची सुरुवात झाली तर पहिला फक्त तुम्हाला काफमध्ये दुखेल, काफ मसल जाम होतील. पण तीच जर तुम्हाला प्रॉपर उपचार नाही मिळाला मग तुमच्या मांड्या जाम होतील. मग मांड्यांमध्ये पण जाम झाले तरी तुमचा प्रॉपर उपचार नाही झाला की कंबर जाम होईल. असं करता करता मानेपर्यंत हे पोचतं. आणि मी जवळजवळ 20 वर्ष सायटिकाने उपचार करून करून थकलेल्या लोकांना सुद्धा बरं केलेलं आहे. याचं कारण काय की स्लीप डिस्क किंवा कुठलाही मणक्याचा जो आजार आहे तो मायक्रो सर्क्युलेशनने बरा होऊ शकतो. बाकी कुठल्याही उपचाराने लगेच बरा होत नाही फास्ट. आणि तो प्रकार म्हणजे हा जो मणका दबणं किंवा जे काही गॅप होणं हे जे ऐकलेलं असतं आपण, ते निव्वळ तुमच्या मायक्रो सर्क्युलेशन किंवा इतर ज्या थेरपी तुम्ही म्हणतायत ज्या बाकी सगळ्या आहेत त्याच्यातून तितका त्याला रिलीफ होत नाही. टेम्पररी रिलीफ होतो. आता तुम्ही जसं मसाज घेतलं किंवा कुठलं ऑइल लावलं किंवा गरम शेक घेतला किंवा तुम्ही कुठे एक्सरसाइज केली, तुम्हाला तात्पुरतं बरं मिळतं, पण परत ते होणारच. म्हणून तुम्ही स्लीप डिस्कला एवढं इझी घेऊ नका, कारण हा खूप कॉम्पॅक्ट आहे. आणि जसं मी बोललो मानेपासून ते खालच्या पायापर्यंत आहे. जेव्हा तो एकदम ॲग्रेसिव्ह होतो तेव्हा तुमचा गुडघाही दुखतो, तुमची कंबरही दुखते, तुमचा अँकलही दुखतो, तुमची मानही दुखते. मग तुम्हाला असं वाटतं की एवढे आजार झालेत मला. आणि MRI काढलं तर प्रत्येकामध्ये प्रॉब्लेम दिसतो. परंतु जर सायटिकाला प्रॉपर ट्रीट केलं तर सगळे प्रॉब्लेम ॲटोमॅटिक सॉल्व्ह होतात. लोक हैराण होतात की सर एवढं सगळं दुखत होतं, हे असं कसं ताबडतोब बरं झालं आम्हाला. तर ते सायटिकामुळे हे सगळे प्रकार होतात. त्यामुळे सायटिका एवढी इझी घेऊ नये माणसाने, आणि ते पूर्णपणे बरी होते. म्हणजे आत्ता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मणक्यामध्ये डिसऑर्डर झालं की सगळी बॉडी डिसऑर्डर होते. कारण मणक्यासारखा ताठपणाच निघून जातो आणि सगळ्या गोष्टींवर अफेक्ट होतो. आपल्याकडे जी मुलं एक थोडीशी आपण हे म्हणतो की माणसाचा कणा मजबूत असावा, ही एक म्हण आहे. त्याचं कारणच हे आहे की मणका जर बरोबर असेल तर तुम्ही एकदम धडधड झाकड असतात, आणि मणका जर डॅमेज झाला तर तुम्ही लवकरच म्हातारे दिसतात. बरोबर. म्हणजे या मणक्यांच्या आजारामध्ये नेमकी कोणती लक्षणं दिसली की लगेच उपाय करायला पाहिजे? तुम्हाला ज्या वेळेला बसून तुम्ही उठतात त्यावेळेला तुमची कंबर जाम व्हायला लागते किंवा एखादी पायाची नस थोडीशी स्टिफ व्हायला लागते, त्यावेळेला तुम्हाला 100% समजायचं की आम्हाला मणक्याचा आजार सुरू झालेला आहे. म्हणून हे एकदा सोपं आहे. याला जास्त विचार, आणि मग आम्ही थोडक्यात घालवतो की थोडं झालं आहे काही नाही, थोडं एक्सरसाइज करून घेऊ मग बरं वाटेल, मग थोडं तेल चोळून घेऊ बरं वाटेल. पण तसं नाही आहे. तुम्ही प्रॉपर मणक्याची ट्रीटमेंट घेतल्या ताबडतोब बरे होतात आणि पुढे तुम्हाला मणक्याचे रोग होत नाहीत. म्हणून प्रॉपर मणक्याची काळजी घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. आणि मी तर म्हणेन फिट जरी तुम्ही असलात तरी दर तुम्ही 6 महिन्याने तुमची अलाइनमेंट चेक करून घेत जा. स्वतः आरशात बघा की माझा मणका सरळ आहे का, कुठे मान वाकली आहे का कुठे कंबर वाकली आहे का, आणि बघा आणि ताबडतोब ट्रीटमेंट घ्या. कशाला वेळ काढतात की मला स्लीप डिस्क होईल, मला स्पॉन्डिलायसिस होईल, मला लोअर स्पॉन्डिलायसिस होईल. हा होणारच नाही तुम्हाला जर मणका प्रॉपर ठेवला तर. म्हणजे मणक्याचे उपचार सुरू केल्यानंतर हे सगळे प्रॉब्लेम तुम्ही जे मायक्रो ब्लड सर्क्युलेशन ठीक करता त्याने लगेच इफेक्ट दिसतो आणि बरं वाटतं. म्हणजे अगदी प्रॉपर वेळेला जर आपण ही सुरुवात केली तर त्याचा इफेक्ट लवकर येईल. त्याचा अगदी तुम्हाला इतका फास्ट इफेक्ट होतो की रॉकेट सायन्स आहे मी म्हणेन, जगातलं सर्वात फास्टेस्ट सायन्स. कारण मूळ वस्तूवरती आम्ही घात घालतो आणि बाकीच्या वेळेला तुम्ही काय करतात, इतरत्र ठिकाणी तुमचं काम चालू असतं, म्हणून ते बरे होत नाहीत. कायमचे थोड्या 6 महिन्याने वर्षाने परत दुखणं चालू. पण मायक्रो सर्क्युलेशन जर ट्रीटमेंट तुम्ही घेतली तर तुम्हाला परत आजार होत नाही. खूप छान. या आता सर नाभीच्या संदर्भामध्ये, कारण नाभीमुळेच आपण आईशी जोडलेले असतो आणि आपल्याकडे असं म्हणलं जातं की 72,000 नाड्या नाभीमध्येच आहेत. मग त्या नाभीवर म्हणून तुम्ही पहिल्यांदा ट्रीटमेंट देता का? हो नक्की. कारण आम्ही प्रत्येक वेळा जेव्हा बघतो पेशंटला
त्यावेळेला त्याची जेव्हा बॉडीची अलाइनमेंट बघतो त्यावेळेला आमच्या लक्षात येतं, तर आम्ही त्याच्या नाभीवरती पहिले लक्ष देतो. कारण काय होतं की 72,000 नाड्यांमध्ये जो कुठला वात असतो तो त्या नाड्यातून रिलीज जर झाला तर अर्धे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होऊ शकतात. आता मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की एक बाळ होतं लहान 9 महिन्याचं बाळ, आणि त्याला इतके जुलाब आणि उलट्या सारख्या चालू. ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक सगळं केलं, पण ते लक्षात येत नव्हतं हे काय होतं आहे याला. त्याला फूड पॉयझन झालं, कोण डॉक्टर म्हणाले काय झालं, आणि ती पेशंट इतकं कंटाळलं होतं की ती म्हणे आमचं बाळ बिलकुल झोपतच नाही, 3 दिवस आज झोपलेलं नाही आहे, इतकं त्याला त्रास होतो आहे. आणि त्याला जेव्हा मी म्हटलं माझ्याकडे घेऊन या, आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, त्याच्या फक्त नाभीचक्र फिरल्या कारणाने त्याला हे सगळे प्रकार होत होते. मी फक्त नाभीला जसं सेट केलं त्या सेकंडमध्ये ते बाळ झोपलेलं आहे, आणि त्याचे सगळे जुलाब, त्याच्या उलट्या त्या दिवसापासून बंद झाल्या, आणि ते मुलगा परत हेल्दी होत चाललं. नाहीतर 9 महिने हे त्रास त्याला भोगत होते. म्हणजे एवढं नाभीला महत्त्व आहे. तसं मोठ्यांचं पण तीच परिस्थिती आहे. म्हणून तुम्ही नाभीला पण लक्ष ठेवत जा. एखाद्याला जेवले की ताबडतोब बाथरूमला जावं लागतं, त्याचं कारणच आहे की त्याचं नाभीचक्र फिरलेलं आहे. मग ते नाभीचक्र सेट करून घेत जा प्रॉपर, आणि ते जर बरोबर तुमचं असेल तर तुम्हाला खूपसे आजार कमी होऊ शकतात वाताचे. नाही, हे छान झालं. कारण छोटी छोटी उदाहरणं हे दिसत असतात लक्षणं, पण आपण त्याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो. बरोबर आहे. म्हणजे त्यातून हे मोठे आजार निर्माण होऊ शकतात. आता ऑपरेशन केव्हा करा? कारण हाडाच्या संबंधात काहीही रोग झाला की ऑपरेशन करणं गरजेचं आहे असं आपल्याला बऱ्याच जणांकडून ऐकायला मिळतं. मग ऑपरेशन नेमकं केव्हा करायला पाहिजे आणि केव्हा टाळायला पाहिजे? आता हा एक खूप महत्त्वाचा हिशोब आहे विषय. याचं कारण हे आहे की ज्यावेळेला तुमचा कुठे ॲक्सिडेंट होतो आणि मणक्यामधलं हाड कुठेतरी डॅमेज होतं, तुटलं जातं किंवा भुगा झालं होतो, त्यावेळेला तुम्हाला ऑपरेशन करणं गरजेचंच असतं. तेव्हा तुम्ही कधीही वेळ काढू नये. परंतु जर तुमच्या मणक्यामध्ये 5 वर्षापासून दुखणं आहे, किंवा तुमच्या मणक्यामध्ये 6 महिन्यापासून दुखणं आहे, किंवा तुम्ही कुठेतरी नुसतेच पडलात आणि लगेच मणक्यामध्ये पेन आलेला आहे, तर तुम्हाला ऑपरेशनची गरज नाही, आणि त्याच्यासाठी तुम्ही ऑपरेशन करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. कारण त्यामुळे चांगला मणकाही डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. आणि जेवढं तुम्ही तुमचं शरीर इंटेक ठेवाल, फॉरेन बॉडी कुठल्याही घातल्याने पुढे आपल्याला फ्युचरला प्रॉब्लेम होऊ शकतात. तर त्या टाळायच्या असतील तर तुम्ही मेहरबानी करून ह्या भानगडीत न पडता मणका सरळ ठेवावा, व्यवस्थित ठेवावा, मेंटेन करून ठेवावा. तेवढं केल्यानंतर तुम्हाला ही पाळीच येत नाही ऑपरेशनची किंवा कुठल्या बाबतीत. त्यामुळे मणका सांभाळून ठेवा तुम्ही. आता हे IT मधले लोक आहेत पहा सर, त्यांच्या शिफ्ट्स असतात, त्यामुळे बॉडी क्लॉक त्यांचं बदललेलं असतं. मग त्यांच्या बाबतीत हे डिसऑर्डर जास्त दिसतात का? आता हा एक मोठा प्रश्न आहे की एकतर ह्या मुलांच्या ज्या शिफ्ट असतात त्या रात्रंदिवस काम करत असतात, त्यामुळे त्यांचं जेवणाचं सायकल चुकलेलं असतं. त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये वात भरपूर वाढलेला असतो, त्यांचं पोट साफ होत नाही, आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये त्याला मेंटली स्ट्रेस येतं. आणि जेव्हा मेंटली स्ट्रेस येतं त्यावेळेला मणक्यावरती प्रेशर येत असतं, आणि मणक्यामुळे त्या प्रेशरमुळे मणक्याचा रोग होतो. म्हणून त्या सर्वांनी माझं तरी मत आहे की कमीत कमी तुम्ही वेळेवरती जेवा, की जेणेकरून तुमचं जे सायकल आहे, कारण देवाने प्रत्येक वेळेला एक महत्त्व दिलं आहे. रात्रीला झोप ही महत्त्वाची आहे, पण आता तुमची रात्रीची शिफ्ट आहे, नाईलाज आहे, पण तो ठीक आहे, रात्री काम करा, पण जेवण तरी वेळेवरती जेवा, की जितक्या वेळेमध्ये तुम्हाला ते पचन होईल प्रॉपर. आणि ते जर तुम्ही व्यवस्थित लक्ष ठेवलं, आणि दर 1 तासाने अर्धा तासाने, मी मगाशी सांगितलं की अर्ध्या 1 तासाने तुम्ही उठून थोडेसे चालून मग बसत जा, हालचाल करा स्वतःची, मग तुम्हाला मणक्याचे तेवढे आजार होणार. पण हे सगळं नाही केलं तर 100% मणक्याचे आजार येणारच. आता काही वेळा असं म्हटलं जातं की मला उठताना त्रास होतो, मला बसताना त्रास होतो, आणि आपण त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करतो. मग अशा वेळेस वेदना नाही म्हणजे मणका व्यवस्थितच आहे असं म्हणू शकतो का? बिलकुल नाही.
अशा वेळेला 100% तुमच्या मणक्यामध्ये प्रॉब्लेम आहे, त्याशिवाय तुमचा मणका जाम होतच नाही. त्यामुळे तुम्ही ह्याला निष्काळजीपणा करू नये आणि हे थोडक्यात भागू नये. आता एक तुम्हाला शेवटचा प्रश्न म्हणजे रॅपिड फास्ट अशासारखा प्रश्न विचारते. तर आपल्या या लोकांच्या मध्ये किंवा आपल्या श्रोत्यांकडे आता जे लोक हा पॉडकास्ट पाहणार आहेत त्यांच्यासाठी निरोगी मणक्यांसाठी 5 सुवर्ण नियम तुम्ही कोणते सांगाल? आता सर्वात पहिला महत्त्वाचा म्हणजे तुम्ही तुमच्या जेवणाचा जो आहार आहे तो प्रॉपर ठेवला पाहिजे. म्हणजे प्रॉपर म्हणजे काय की आता तुम्हाला पहिला डोक्यामध्ये गैरसमज झाला असतो की प्रोटीन खाल्ले पाहिजेत, कडधान्य खाल्ले पाहिजेत, त्यावेळेला आम्हाला ताकद येईल. आणि हे म्हाताऱ्यापासून तरुण सगळेच प्रोटीनच्या पाठी असतात. पण मी तुम्हाला सांगेन की ज्या वेळेला तुम्हाला मणक्याचं किंवा दुखणं किंवा जाम कुठे वाटतं शरीरामध्ये तर ताबडतोब कडधान्य पहिला बंद केलं पाहिजे आणि पालेभाज्या फळभाज्या खाल्ल्या पाहिजेत. म्हणून तुम्ही तुमच्या जेवणामध्ये जास्तीत जास्त पालेभाज्या खाणं हे एक. नंबर 2 की दर अर्ध्या तासाने हालचाल करणे. नंबर 3 की तुमच्या बॉडीची अलाइनमेंट आरशामध्ये बघत जा की कुठे शिफ्ट झालेली नाही आहे. नंबर 4 ज्यावेळेला तुम्ही रस्त्यावरून चालतात आणि घरी येतात त्यावेळेला तुमच्या कुठे पायामध्ये मोच आली काय आलं तर तुम्हाला सिरियसली बघायला पाहिजे की एखादी सूज आली तर का आली, तर त्याप्रमाणे त्या गुडघ्याची किंवा मणक्याची किंवा तुमच्या अँकलची अलाइनमेंट शिफ्ट होते तर ती ताबडतोब रिकलेक्ट केली पाहिजे. म्हणजे पुढे वाढणारा रोग बंद होतो. आणि नंबर 5 म्हणजे तुमच्या शरीराचं रक्ताभिसरण हे नेहमी चांगलं राहिलं पाहिजे. कुठल्याही बाबतीमध्ये त्याला मध्ये घटता कामा नये. त्यामुळे मग त्याला मग बॅड पोश्चर असेल, खाणंपान तुमचं व्यवस्थित नसेल, तुमची एक्सरसाइज प्रॉपर नसेल. आणि हां आता योगा आहे. आता योगा हा प्रकार असा आहे की ज्यावेळेला तुम्ही हेल्दी असतात त्यावेळेला तुम्ही योगा केला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. पण आम्ही 80% लोक आजारी पडल्यानंतर योगाच्या नादाला लागतो. आणि त्याच्यामध्ये पण असं असतं की 10 लोक फिट राहण्यासाठी योगा करतात आणि 90 लोकांना रोग झाल्यामुळे ते योगा करायला येतात. पण ते फिट झालेल्या माणसं जसे व्यायाम करतात तसाच प्रयत्न व्यायाम करायला येतात आणि ते योगा करता करता डॅमेज होतात. म्हणून तेही काळजी करून तसा प्रकार करू नये. तुम्हाला जर त्रास असेल तर इन्स्ट्रक्टरला सांगा की बाबा मला मणक्याचा त्रास आहे तर मी योगा करू का तुमच्याकडे. आणि करत असेल तर दुसरा जो असेल जो फिट माणूस तो पूर्णपणे वागतो म्हणून तुम्ही त्याच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला जेवढं झेपेल तेवढं करा बस. एवढं जरी केलं तर तुम्हाला कधीही मणक्याचे इजार होणार नाहीत. कुठलेही आजार कमीत कमीमध्ये तुम्ही सुखी राहाल. म्हणजे या रोगांचं किंवा या आजारांचं मूळ इतकं डीप गेलेलं असतं. मग अशा या आजारांवर वेळीच लक्ष दिलं पाहिजे. याच्याकरता तुम्ही सुवर्ण 5 नियम 5पेक्षा जास्त सांगितले. आणि ज्या ज्या काही शंका प्रेक्षकांच्या मनात होत्या, कारण आता पहिल्या पॉडकास्टवरनं खूप लोक विचारत होते आणि अगदी खेडेगावातनं सुद्धा फोन यायचे की आम्हाला बेंडाळे सरांना भेटायचं आहे म्हणून. तर मग अशा लोकांसाठी तुमच्या आगामी योजना काय आहेत? हां आता आम्ही प्रयत्न चालू आहेत आमचे की रेसिडेन्शियल रिसर्च सेंटर म्हणून काढायचं चाललं आहे की ज्याच्यामध्ये बाहेरगावच्या लोकांना राहण्याची सोय होईल, त्यांना ट्रीटमेंटची सोय होईल आणि त्यांची खाण्यापिण्याची सोय होईल. कारण आमच्याकडे आता बाहेरगावून लोक येतात पण काही कारणास्तव त्यांना राहण्याचे त्रास होतात आणि मग ते कोणातरी पाहुण्यांकडे जास्त वेळ राहू नये आणि त्यांना पण त्रास होऊ नये म्हणून आमचा पुढचा प्रोग्रॅम तुमचा रेसिडेन्शियल करण्याचा आहे. आणि तो झाला तेव्हा आम्ही तुम्हाला एक स्पेशल ब्रॉडकास्ट करून सगळ्यांना कळवू आणि हा लवकरात लवकर सुरू करत आहोत. खूप छान. आत्ताच आपण बेंडाळे सरांनी दिलेली मणक्याबद्दलची हाडांबद्दलची माहिती सविस्तर पाहिली. 6 महिन्यापूर्वी आम्ही बेंडाळे सरांचा एक इंटरव्ह्यू घेतला होता. कारण त्याचं कारणही असंच होतं की मी माझ्यासाठी स्वतःवर ट्रीटमेंट करण्यासाठी त्यांच्याकडे गेले होते आणि त्यांच्या या ट्रीटमेंटनी मला खूप लवकर बरं वाटलं.
त्याच्यामुळे जसं मी लवकर बरी झाले तसं बाकीचेही लोक बरे व्हावेत या उदात्त हेतूनी मी त्यांची मुलाखत घ्यायचं ठरवलं आणि त्यांची अपॉइंटमेंट घेऊन ठरवलं की सर मला आता खूप बरं वाटतंय, तर तुम्ही इंटरव्ह्यू द्याल का, की ज्याच्यामुळे माझ्यासारखे जे जे काही पीडित लोक असतील त्यांना त्याचा उपयोग होईल. कारण मी 10 मिनिटं सुद्धा उभी राहू शकत नव्हते त्यावेळेस, पण सरांची ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता मी रेग्युलर उभी राहू शकते, चालू शकते आणि फिरू शकते. त्याच्यामुळे हाच अनुभव तुम्हाला सगळ्यांनाही यावा यासाठी मी हा प्रयत्न केला होता. आणि बेंडाळे सरांचा इंटरव्ह्यू बघितल्यानंतर इतक्या सगळ्या लोकांचा आम्हाला फोन आले की बेंडाळे सरां या आजारावर उपाय देतात का, त्या आजारावर उपाय देतात का, हाडांच्या रोगावर उपाय देतात का, मणक्यामध्ये स्लिप डिस्क झाली असेल तर त्याच्यावर उपाययोजना करतात का. तर अशासारख्या विविध प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी ती आम्ही देण्यापेक्षा सरांनीच देणं जास्त चांगलं होतं ना. म्हणून आम्ही हा प्रयत्न पुन्हा एकदा केला आणि सरांची वेळ घेऊन त्याप्रमाणे तो अपॉइंटमेंट प्रमाणे त्यांची मुलाखत घेतली आणि त्यांनी जी काही मौलाची माहिती तुमच्यापर्यंत पोचवली त्याला आम्ही मात्र नुसते कारण निमित्त आहोत. पण प्रत्येकाला त्यातून बाहेर पडण्यासाठी या मुलाखतीचा नक्कीच उपयोग होणार आहे. तर बेंडाळे सर, तुमचं खूप खूप धन्यवाद की ज्याच्यामुळे ही पूर्ण डिटेल माहिती तुम्ही आमच्या सगळ्यापर्यंत आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आणि त्यांच्या सगळ्या शंकांचं निरसन केलं. आता तुम्हाला जर आणखीन काही याच्याबद्दल शंका असतील तर जरूर तुम्ही लिहा किंवा सरांशी बोला, कारण सरांचा फोन नंबर आम्ही खाली दिलेलाच आहे, त्याप्रमाणे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कळवा. आम्ही त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचू आणि पुन्हा जर असं वाटलं तर आपण त्यांची आणखीन एखादी मुलाखत पुन्हा एकदा रिपीट करू. धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या विनंतीला मान देऊन सगळ्या लोकांच्या प्रश्नांची उत्तरं दिली त्याबद्दल. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईबही करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती पोचावी असं जर वाटत असेल तर जरूर शेअर करा. धन्यवाद. पुन्हा नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.